मॉर्निंग. हाय गाईज, सकाळचं टायमिंग आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलेला आहोत आम्ही दोघंजण. बघा किती सुंदर वातावरण आहे, एकदम हिरवं हिरवं हिरवं, पहाडीवर डोंगर, खूप सुंदर वातावरण आहे, पूर्ण हिरवं, ग्रीन 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 ग्रीन. आणि अशा वातावरणामध्ये वॉकिंग करावं तर लागेलच. मुलं गेले शाळेमध्ये, तर म्हणलं चला वॉकिंगला जावं. खूप सुंदर वातावरण आहे, पूर्ण पुणे दिसेल ह्याच्यावरून. आणि घरापाशीच आहे आमच्या, त्याच्यामुळं काय नाही. सकाळचं थंड हवा, ऑक्सिजन भेटतं, योगा वगैरे भरपूर सुंदर वाटतं. आणि वॉकिंग केली तरच चांगलं आहे, नाही तर काही नाही. हे माझे मिस्टर, हे तर माझ्यापेक्षा चालायला फास्ट आहे, तर त्यांना सवय आहे मला नाही, पण त्यांना भरपूर सवय आहे ह्याच्यापेक्षा जास्त उंचवर चढायचं. तरी मी आज इथं आहे आल्यामुळे खालीच आहे. आज वरी नाही गेले, इथं वरी ह्या साईडला, आणि आम्ही राहतोच त्या साईडला. आणि संध्याकाळी पण येतो आम्ही 6ला, म्हणजे सगळ्या मैत्रिणी वगैरे मिळून. ज्याला आम्हाला आता टाईम सकाळी भेटला म्हणून मी आले ह्यांच्यासोबत. आणि संध्याकाळी पण वॉकिंग होती 2 टाईम. आणि इतकं सुंदर वातावरण पाहायचं. आणि हे इकडं आहे हायवे, दिसत असं गाड्या दिसणार नाही तुम्हाला, रेल्वे वगैरे सगळं दिसणार. आणि हे आपले सूर्य. खूप छान वाटते, वॉकिंग केली तरच आहे बरं. नाही तर काय ती गोळ्या खा, औषधं खा, ही खा ती खा, त्याच्यापेक्षा तरी बरं आहे ना. थोडं चलणं झाला, त्रास झाला तर बरं. किती 2-4 दिवस त्रास होईल, पुन्हा नंतर होत नाही. आणि खूप छान वाटते चढताना, काही त्रास होत नाही. आता 1 हप्ता सवय लागूच तर, आणि सवय झाली मग काही वाटत नाही, है ना. या ना जरा तुम्ही सांगा थोडंसं. ह्यांना फार फिजिकलला आहेत आता टाईम भेटत नाही म्हणून थोडंसं मॅनेज करावं लागते. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज खूप मुश्किलनं आज वेळ भेटला आहे, म्हणून आज थोडंसं म्हणलं आपल्या शरीरासाठी मॉर्निंग वॉक करायसाठी जावा विथ वाईफ. आणि हे परिसर खूप छान आहे, आणि इथलं वातावरण एवढं छान आहे. हे मला 8 वयात आलेत जवळजवळ, तरी पण एकदम तरी एकदम थंड, खूप हिरवं सुंदर वातावरण आहे. डोळ्यामध्ये एकदम थंड वारं जाऊन असे एकदम सुंदर वारं डोळे येते, मस्त सुंदर वाटतात. क्लायमेट आहे, डोंगर ऑक्सिजन आहे, भेटतंय, हिरवगार आहे, आणि भरपूर लोक आहेत. मन प्रसन्न होऊन जाते इकडे येऊन. हां, मन विशेष म्हणजे मन फ्रेश होतं एकदम, आहे ना. खरं आहे ना. हो, आणखीन रनिंग वॉकिंग करावी का नाही सांगा. वॉकिंग तर करणं शरीरासाठी गरज आहेच. नाहीतर जसं वय वाढेल तसंच मग औषधाचा डब्बा ठेवायला लागत जवळ. BP, शुगर, शुगर, कॅलेस्ट्रॉल, थायरॉइड, स्टार्टिंगचे आजार, आणि त्यानंतर मग काय सुरू मग माहिती. पुन्हा एकदा लागला की शरीराला लागतोयच. जेव्हा माझी जास्त नाही करायचं, जेवढं आपल्याला होतंय ना तेवढं करत राहायचं. असं नाही की एवढंच करायचं आणि तेवढंच करायचं. एकच सगळ्याला माझं टायमिंग ते ठेवायचं. सांगणं आहे की जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल, जी सांसारिक आपण जे दररोज कर्म करत आहोत, जो पण जॉब करतोय, कोण बिझनेस करते, कोण काय करते, जे पण काय पण करतात, त्यामध्ये जेव्हा पण वेळ भेटेल आपल्यासाठी स्वतःला 1 तास द्या. 1 तास नाही तर ओके, अर्धा तास द्या. बाय गाईज, थोडं थोडं चालायचं. थँक्यू. ह्यांचा परिचय झाला. मी तुम्हाला महागातलं वातावरण दाखवते बघा. वाव. आणि मुलं गेले शाळेला हां. म्हणून तर वेळ भेटला. मुलं असल्यावर नाही वेळ भेटत. आणि मग आता इथून मग काय करायचं, घरी जायचं, मग ब्रेकफास्ट वगैरेची तयारी करायची. ब्रेकफास्ट चांगला घ्या, प्रोटीनवाला ब्रेकफास्ट छान. आणि मग नंतर मग असंच, जहाँ जाए वहाँ आज आवारा पागल प्रेमी हम मैं, मेरी वाइफ और 2 और बच्चे मेरी प्यारी सी गाड़ी और 2 एंड बच्चे और बुर्र। हमें मुश्किल से टाइम मिलता है, वो भी नसीब से। एक दिन में 100 दिन जीते हम। जीते हैं ना, एक दिन में एक दिन में 100 दिन पूरी कसर पूरा करते हैं. याच्यासाठी आम्ही पूर्ण टाईमचा वाट पाहतो शनिवार रविवारची. खरं आहे का नाही. बाय. बाय. आमचा ब्लॉग कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगा जावा, आणि लाईक
लाईक लाईक शेअर अँड कमेंट प्लीज.